गौरी गणपतीच्या सणाला फुलांचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेत। शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतलेल्या फुलांना बाजारामध्ये हजारांचा भाव मिळतोय। 200 रुपये किलोने मिळणारी शेवंती आता 800 रुपये किलोवर पोहोचली आहे। गुलाबाची 1000 ते 1200 रुपये प्रति किलो तर झेंडूची 250 ते 300 रुपये प्रति किलो अशी विक्री केली जाते। दरम्यान या संदर्भात शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय राठोड यांनी। पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात गौरी गणपतीला सुरुवात झाली आहे। अशातच गौरी गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात फुलाची मागणी जी आहे या ठिकाणी वाढलेली आहे आणि भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे हा फक्त जे आहेत एका सर्वसामान्य नागरिकांचं हे फुलाचं दुकान आहे। मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलं आलेली आहे आणि भावसुद्धा या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेले दिसतात। मात्र शेतकऱ्यांना याचा फायदा दिसत नाही, सर्वसामान्यांना याचा फायदा दिसत नाही। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत शेतकरी आहे। भाऊ, मला सांगा कुठून आलात आणि तुमच्या फुलाला काय भाव मिळाला, काय सांगणार? मी अशोक अर्जुनराव ठावरे, मी गळवायातला रहिवासी असून आज आमचे 20 वर्षापासून फुलं म्हणजे रेग्युलर चालू असताना आज म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे आज आम्हाला फक्त म्हणजे फुलवाले समजा 60-70 रुपये जरी देत आहे, पण मार्केटचे भाव इतके म्हणजे आज चौपट होऊन गेले तर भयानकच चौपट झाले आहे। त्यामुळे आज म्हणजे हारात खूपच महाग विकण्यात येत आहे। हैदराबाद मार्केटला पावसामुळे बेंगलोर आणि हैदराबादमध्ये जो पाऊस इतका आहे त्याच्यामुळे मालाची आवक कमी आहे। मालाची आवक कमी असल्यामुळे ऑटोमॅटिक भाव वाढतातच आणि मागणी अशी आहे आपल्याला 100 किलो माल लागत असेल तर आपल्याला 50% माल मिळत आहे, त्याच्यामुळे हे रेट वाढून आहे। आता मला काल 650 रुपये शेवंतीची खरेदी आहे। आता मी हा 1000 रुपयाचा हार विकला तरच मला त्यातले सगळा एवढा काढून पसारा एका दोन्ही मागे 100-150 रुपये मी काढणार, कारण आज मी सकाळी 7ला बसलो, उद्या रात्री 8ला उठी, 36 तास कंटिन्यू एका जागेवर बसून काम करावं लागतं। अनेक ठिकाणी 800 ते 1000 रुपये जे आहे ते शेवंती विकल्या जाते आणि गुलाब जो आहे 1000 ते 1200 रुपये या ठिकाणी विकला जातो। मात्र झेंडू जो आहे 70 ते 80 रुपये किलो शेतकऱ्याकडनं घेतला जाते, मात्र तो सुद्धा 250 ते 300 रुपये या ठिकाणी विकल्या जाते। माल कमी असल्याने भाव या ठिकाणी वाढले असल्याचं सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्याकडनं सांगल्या जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।